श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करणारे. आज सकाळी सकाळी टिफिनसाठी मी छोले भटोरे करणार होते. आपण व्हाईट छोले घेत असतो, पण मी आज जे काळे चणे असतात ते घेणारे. तर रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. रात्री पाण्यामध्ये घ्यायचे. मी 1.5 वाटी म्हणजे 1 वाटी चणे घेतले होते मला, आणि पाण्यामध्ये भिजवले होते आणि सकाळी मस्त फुगून जातात ते. आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. बघा, मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. छान असे 7-8 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत. आणि मसाला तयार करण्यासाठी मी कांदा, खोबरं, लसूण घेतलेला आहे. तर कांदे तव्यावरती मी भाजून घेणार आहे छान मस्त. आणि लसूण पण साफ केलेला आहे. तर चला आता कांदे वगैरे छान असे भाजून घेणारे, मसाला तयार करणारे. आणि भटुरेसाठी मस्त मैदा आणि रवा घेणारे. तर बघा, 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे छान मस्त. बघू शकता वाटी तुम्ही. आता चाळणीने चाळून घ्यायचे. आता हीच ती चाळण मी घेतलेली. बघा, खूप उपयोगी चाळण ही. खूप म्हणजे वस्तूंना लागते मला. डाळी साळी असं मैदा वगैरे असेल, गव्हाचं पीठ असेल तर चाळते. तर 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. आता चाळून घ्यायचे. गिठोड्या पडलेला असा काही बारीक सारीक काही असेल तर निघून जाईल. कधी पण म्हणजे रवा असेल किंवा मैदा असेल तर चाळून घ्यायचा. मी अर्धी वाटी म्हणजे थोडंसं म्हणजे रवा घेतलेला आहे. बघू शकता थोडासा, म्हणजे जो पोहेचा चमचा असेल ना तो 2 चमचे रवा घेतलेला आहे. आणि मैदा घेतलेला आहे 1 वाटी. हे बघा, जाळं निघालं थोडंसं. हे बघा जाडसर. आणि बघू शकता आता पावसाळ्याचे दिवस आहे तर लगेच असं जाळं लागतं. डाळी असतील किंवा रवा मैदा यांना पटकन असं जाळं पकडून घेतं. रव्यामध्ये पण आळ्या पडून जातात, म्हणून रवा पण भाजून ठेवायचा. पण आपल्याला असे भटुरे वगैरे करायचे असेल तर रवा लागतो. शिरा काही वस्तूंना म्हणजे आता शिरा करतो तर आपण भाजून घेतो, म्हणून मी काही रवा भाजून ठेवते. आणि मीठ घ्यायचे थोडंसं चिमूटभर भटुरे करताना. आणि दही घेणारे. बघा, दही माझं जो एवढी होती, छोटीशी वाटीभर दही होती तर मी टाकून घेतलं. आणि आता दहीच्या पातेल्यामध्येच पाणी टाकून मी आता कणिक मस्त मळून घ्यायची. जास्त निंबर पण नाही, जास्त पातळ पण नाही, या पद्धतीने. कारण की आपण रवा टाकलेला आहे तर अजून आपला म्हणजे कणिक जी ना ती अशी थोडी ताठ होईल, रवा फुगून जाईल. जास्त पातळ पण नाही, जास्त निंबर पण आपल्याला कणिक मळायची नाही आहे. छान अशी मऊ लुसलुशीत, जशी आपण चपातींची मळतो ना त्याचप्रमाणे, फक्त पातळ नाही पाहिजे, थोडी निंबर. आणि कणिक मळल्यानंतर आपण मस्त थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून छान अशी मर्दून घ्यायची आहे, खालीवर खालीवर करून कणिक. आणि आपल्याला ही कणिक आहे ना भटुऱ्यांची, तर अर्धा 1 तास एका स्टीलचा डब्बा असेल किंवा याच्यावर तुम्ही कॉटनचा व्हाईट रुमाल पण घेऊ शकता, नाही तर पातेली असेल तर पातेली पण झाकू शकता तुम्ही. अर्धा 1 तास जेवढा वेळ तुम्ही झाकून ठेवणार, आपलं पीठ मस्त असं मुरून जाणार आहे छान मस्तपैकी. आता बघा, तेल टाकलं मी ने, छान मस्त खालीवर खालीवर मर्दून घेतलेली आहे. आणि जास्त पातळ पण नाही, काही नाही. मस्त आपले असे भटुरे तयार होतात. मुलं आवडीने खात असतात, सर्वांनाच आवडतात छोले भटुरे. तर मस्त ह्या पद्धतीने मळून घ्यायची छान. कॉटनचा रुमाल असेल तर कॉटनचा रुमाल घ्या, ओला करायचा आणि असं पिळून घ्यायचं, त्याच्यावर ठेवायचं. नाही तर एक स्टीलचा डब्बा असेल तर त्याच्यात ठेवा, नाही तर याच्यावरच पातेली काहीतरी बाऊल वगैरे असेल तर झाकून द्या. चांगली अशी मर्दायची कणिक, खालीवर खालीवर करून, म्हणजे आपली मस्त मुरून जाते कणिक. आपले चणे पण कुकरमध्ये शिजून झाले होते मऊसर. मसाला पण तयार होत होता. कांदे तव्यावरती भाजायला ठेवलेले होते. मस्त मसाला वगैरे तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मी पातेली झाकून घेतली.
आता मसाला तयार करून घेतलेला आहे बघू शकता। आणि तिकडं आपली कणिक मुरली जाते। आणि आता मस्त एक छोटासा कांदा घेतला, तेल घेतलं, जिरं, एक हिरवी मिरची, कांदे छान असे परतून घ्यायचे। थोडे गुलाबी रंग येतो आपल्याला छान कांदे असे परतून घ्यायचे। आणि मसाला पण आपला मिक्सरमध्ये वाटून झालेला होता। कांदा, खोबरं, लसूण आणि इकडं बघा चणे पण आपले मऊ शिजून झालेले होते। हे बघा हे चणे घेतलेले छान मस्त बघा किती छान शिजलेले आहेत बघू शकता। कलर किती अप्रतिम दिसतोय चण्यांचा। छान मस्त कांदे असे खालीवर परतून घ्यायचे। तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर थोडे चणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे मसाला काढला गेल्यानंतर। कारण की माझ्याकडे मैदा तेवढा आता, दही तेवढी होती म्हणून मी तेवढेच भटुरे केले, नाही तर सगळे अजून केलं असते। आणि मुलांना टिफिनमध्ये छोले भटुरेच दिले। कांद्यांना छान मस्त असा गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे। गुलाबी रंग झाला की मग मसाले घ्यायचे। आता 4 लोकांसाठी ही भाजी होती तर मीने 1.5 चमचा तिखट आणि 1 चमचा जो पोहेचा असतो मसाला घेतला, थोडीशी अर्धा चमचा हळद, छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आपला जो मसाला आहे वाटण केलेला तो टाकून घ्यायचा। आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। तुम्ही आता मीठ टाकू शकता, नाहीतर भाजीला उकळी येत असेल तेव्हा तुम्ही टाकू शकता। आणि मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला असतो त्याच्यात थोडं पाणी टाकून मसाला चांगला खालीवर परतून घ्यायचा आहे। तेल सुट असतो, मसाला चांगला परतला ना तरच आपली भाजी चांगली येत असते। आता ही 4 लोकांसाठी भाजी होती मस्त। आणि नंतर मला भात पण करायचा होता, कारण की सगळ्यांना 3-3 2-2च भटुरे येणार होते म्हणून मला नंतर कणिक पण मळायची होती, चपातीची, भात पण करायचा होता। मी तर माझ्यासाठी भाकर टाकून घेतली, कारण की मला भाकरी चुरून खायला आवडते। या भाजीमध्ये मसाल्याच्या भाज्या असल्या ना तर मला भाकर आवडते चुरून खायला मस्त। आणि आता मस्त आपल्याला भाजीला उकळी द्यायची बघा। आपली मस्त छोले भटुरेची भाजी थोडीशी पातळ दिसत असेल, कारण की नंतर चपात्या म्हणजे चपाती केली होती, भाकर केली होती त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडी पातळ। आणि इकडं बघा अर्धा 1 तास झालेला होता मस्त बघा किती छान मुरून गेलेली आपली कणिक भटुऱ्यांची। हे बघा छान मस्त आता पातेली मधून काढली आणि आपलं पोळपाट असेल ना त्याच्यावर अजून थोडी मुरून घ्यायची, खालीवर मर्दून घ्यायची चांगली, म्हणजे आपलं पीठ कणिकचा गोळा एकदम मऊसूर होतो। आणि आता गोळे तयार करून घ्यायचे चांगले, खालीवर मरदल्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे या पद्धतीने। हे बघा मी एका हाताने करत होती, कारण की एका हातामध्ये मोबाईल होता माझा म्हणून। हे बघा या पद्धतीने आपल्याला जसे पाहिजे तसे तुम्ही गोळे करू शकतात। आणि हे बघा गोळे तयार करून झाले होते आणि लगेच झाकून द्यायचे, नाही तर तळे पडू शकतात। आणि इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेवढ्या तिकडं मी भटुरे लाटायला घेतले होते। आणि जास्त जाड पण लाटायची नाही, पातळ पण लाटायची नाही मस्त। आणि लाटताना एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हे भटुरे लाटतोय ना थोडेसे असे ना ताणून घ्यायचे, ताणल्यावर खूप छान मस्त येतात। हे बघा जास्त जाड पण नाही, असे मीडियम राहू द्यायचे। बघा तेल लावायची पण गरज नाही, एकदम छान अशी आपली कणिक मळून झालेली होती बघू शकता। सोहमला पटकन उशीर झालेला होता शाळेत जायला, मग पटकन त्याच्यासाठी 3-4 तळून घेतले। 2 त्याने इथं खाल्ले आणि 3 हे तर टिफिनला नेले त्याने, 3 का 4। खूप मस्त आहे बघा, ह्या पद्धतीने असे ताणून घ्यायचं कधी पण छान मस्त येतात। आणि तेल गरम झालेलं पाहिजे, जास्त पण कडकडीत तेल नको, कारण की आपले जे भटुरे ते छान असे
फुगले गेले पण पाहिजे आणि मस्त चारी बाजूने आपले म्हणजे शिजले गेले पाहिजे, मस्त शेकले गेले पाहिजे, तेलामध्ये तळले गेले पाहिजे. नाहीतर आपण असं एकदम गरम तेलामध्ये टाकलं ना तर म्हणजे कच्चे राहतं मध्ये. तर पहिले थोडंसं जास्त कडकडीत द्यायचं, मग बारीक गॅस करायचा, म्हणजे आपले असे खरपूस मस्त भाजले जातात आणि खायला पण एक अप्रतिम लागता. खूप सुंदर भटुरे असे झाले होते. बघू शकता कसे टम्मक असे फुगलेले आहेत आपले भटुरे. हे बघा मस्त टम्मक असे फुगलेले होते. मुलांनी आवडून खाल्ले. हे बघा छान मस्त असे फुगलेले आहेत. आता सर्व जे भटुरे आहेत हे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे सर्व मस्त. आणि हे बघा आता सोहमच्या टिफिनसाठी मी आता 4-5 तळून घेणार होती आणि बाकीचे थंडे करणार होती. हे बघा मस्त फुगलेले टम्मक. हे बघू शकता. त्यांना थोडे लालसर पाहिजे होते, व्हाईट नको पाहिजे होते, म्हणून मी थोडेसे लालसर केले. कारण की ज्याची त्याची खायची आवड वेगळी असते. हे बघा बघू शकता खूप मस्त असे भटुरे तयार झाले होते. व्हाईट दिसले तर त्यांना कच्चे वाटतात ते, आणि लालसर असे की त्यांना वाटतं मस्त झालेले आहेत. त्यांना असे लालसर पाहिजे होते. सोहम गेला आता शाळेत. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा केली. छान अशी रांगोळी पण काढली होती मीने मस्तपैकी. गेलेलं आहे. सर्व घर क्लीन वगैरे झालेले आहेत. आणि बघा सर्व घर आता क्लीन झालेले आहेत आणि कपड्यांच्या घड्या करायच्या राहिलेल्या आहेत. बघू शकता. इकडचा पण बेडरूम क्लीन झालेला आहे. मस्त पोछा वगैरे मारला गेला आहे. किचनमधली काही कामं राहिलेली आहेत. बघू शकता अजून थोडंफार क्लिनिंग करायचं राहिलेलं आहे. किचन पण भांडी घासायची राहिलेली आहेत. तर चला आता किचन आवरून घेते, मग व्हिडिओला सुरुवात